नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 12थच्या केमिस्ट्रीच्या पेपर संदर्भात. बघा 12वीचा जो केमिस्ट्रीचा पेपर आहे तो 20 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजेच उद्याच्या दिवशी तो पेपर त्या ठिकाणी होणार आहे. 20 फेब्रुवारीला पेपर होणार आहे. आता 20 फेब्रुवारीला हा पेपर होत असताना या पेपरमध्ये बघा केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 95+चा स्कोर तुम्ही कसा करावा या संदर्भाची महत्त्वाची मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. महत्त्वाचं गायडन्स मिळणार आहे. बघा 100% तुम्हाला हेच प्रश्न जे ते तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत आणि केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो आलेला आहे. तर त्या पेपरची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला चांगल्यात चांगला स्कोर करता येईल. 95 स्कोर बघा 95चा जो स्कोर आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये करता येईल त्याचं महत्त्वाचं गायडन्स आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल बघा एक्झाम तर 70 मार्क्सचे आहे, पण यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल पण असतं. बघा प्रॅक्टिकलचे तुमचे 30 गुण असतात. 30 गुणांपैकी तुम्हाला 25 तर त्या ठिकाणी मिळतच असतात. ठीक आहे, 25 तर तुमचे त्या ठिकाणी झाले. आता ह्या ठिकाणी पैकीच्या पैकी 70च्या 70 तुम्ही कसे मिळवू शकतात, किंवा मग जर आपण पकडलं जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी 28 असू शकतात आणि यामध्ये तुम्ही काहीही झालं तरी 70पेक्षा थोडेफार कमी 68 67 जरी तुम्ही मिळवले तरी देखील तुमचा स्कोर 95+चा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येतील त्याचे महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी आणि 12वीच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात. तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जातं. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो ही प्रश्नपत्रिका 2024ची आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. 2024ला आलेली प्रश्नपत्रिका आहे. केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका 2024ची. 3 तासांचा तुम्हाला वेळ असतो. ठीक आहे, आणि 70 गुणांची तुमची एक्झाम होत असते. 3 तासांमध्ये तुम्हाला 70 गुणांची एक्झाम त्या ठिकाणी सोडवायची असते. बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका असते. हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिल्यावर बहुतेक विद्यार्थी घाबरून जातात, पण तुमच्या नजरेखालून जर एक वेळेस केमिस्ट्री हे नाव गेलं तरी देखील तुम्हाला आत्मविश्वास वाढत असतो. तुमचा कॉन्फिडन्स वाढावा, तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मी तुम्हाला योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन करत असतो. पाहू शकता अशाच पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असेल. जनरल इन्स्ट्रक्शन्स सेम टू सेम तुम्हाला अशाच पद्धतीने दिलेले असतील. 4 सेक्शनमध्ये बघा आताच तुम्ही फिजिक्सचा पेपर दिलेला आहे. फिजिक्सचा पेपर दिलेला आहे त्यामध्ये पण आपण पाहिलं होतं 4 सेक्शनमध्ये डिवायडेड होतं. त्याच पद्धतीने यामध्ये पण 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. सेक्शन एमध्ये तुम्हाला 18 गुण असतील. सेक्शन बीमध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी बघा 12 शॉर्ट आन्सर या ठिकाणी असतील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे, म्हणजे या ठिकाणी 16 गुण असतील. पुढच्या सेक्शन सीमध्ये 24 गुण आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला 12 गुण. अशा पद्धतीने तुमच्या 70 गुणांचे या ठिकाणी जे डिवायडेशन आहे ते झालेलं आहे. ठीक आहे, सेक्शन ए तुमचा 18 गुणांसाठीचा आहे. सेक्शन ए तुमचा 18 गुणांसाठीच आहे. क्वेश्चन नंबर 1 काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQज असतात तुम्हाला सुरुवातीलाच 10 MCQज 10 गुणांसाठी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला 8 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. 8 त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा मग एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असतो. हे 8 प्रश्न आणि हे 10 गुण असे तुमच्या 18 गुणांसाठीचा सेक्शन ए असतो. सेक्शन बीमध्ये काय असतं तर सेक्शन बीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये पण तुम्हाला 12 प्रश्न असतात. यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट टाईप जे आन्सर आहे ते त्या ठिकाणी सोडवायचे असतात. कोणतेही 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतो. अशा पद्धतीने तुमचा 16 गुणांसाठीचा सेक्शन बी असतो. सेक्शन सी जर आपण पाहिलं तर सेक्शन सी हा तुमचा 24 गुणांसाठीचा असतो. यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात. अशा पद्धतीने 8 त्रिक 24 होतात. ठीक आहे, पुढचा सेक्शन डी आहे. सेक्शन डीमध्ये काय असतं तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. 3 चोक 12 अशा पद्धतीने तुमचे 12 गुण होतात. म्हणजेच तुमचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालं 70 गुणांसाठी. ठीक आहे, तुम्हाला लॉग टेबल जो आहे तो अलाउड असतो. नंतर जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी गिवन जे काही ते तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे तुमचं जर समजा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गिवन ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहूया अशा पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असेल. फक्त लक्षात घ्या प्रश्न तुमचे चेंज असतील. जो काही पॅटर्न आहे पेपर, जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे तो पॅटर्न सेमच असणार आहे. पॅटर्न सेम असतो, फक्त तुमचे जे प्रश्न आहेत ते चेंज होतात. म्हणजेच काय तर 2024ला समजा द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ CR3+ क्वेश्चन इज अशा पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे. आता हाच प्रश्न तुम्हाला 2025मध्ये विचारणार नाहीत. ठीक आहे, तुम्हाला वाटेल की हाच प्रश्न आम्हाला पुन्हा एकदा येईल, तर तसं नाही.
ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. 2024ला विचारलेला प्रश्न 2025ला तसाच तसा कॅरी होत नाही. वेगळ्या टाईपचे तुम्हाला प्रश्न असतील, फक्त सेम 10 MCQs तुम्हाला असणार आहेत. 10च्या 10 MCQs तुम्हाला सोडवायचे, 10 गुण तुम्हाला मिळून जातील. अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला पैकीचे पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात. बघा, द लिंकेज प्रेझेंट इन लॅक्टोज इज, अशा पद्धतीने 4 ऑप्शन आहे, A, B, C आणि D. या 4ही ऑप्शनपैकी जो काही बरोबर ऑप्शन आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळेल. पुढे बघा, द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज, जी काही रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनचा काय प्रोडक्ट होणार आहे. A, B, C, D 4 ऑप्शन आहेत, त्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे. पुढे जर आपण गेलो तर बघा, चौथ्या नंबरचे MCQs आहे. द pH ऑफ 0.001 mScl सोल्युशन इज, तर याचे तुम्हाला जे उत्तर आहे ते सोडवायचे आहे. नंतर बघा, द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग IUPAC नेम सोडियम हेक्झा ॲनिट्रोकोबॅलेट. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर त्याचं तुम्हाला जी काही IUPAC नेम आहे, या जे काही तुम्हाला केमिकल दिलेलं आहे त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी IUPAC नेम सिस्टीमनुसार ते नाव तुम्हाला सोडवायचं होतं. पुढे बघा, द नंबर. आता बघा, एक महत्त्वाचं लक्षात घ्या, अशा पद्धतीचा एक प्रश्न असतोच बरं का, प्रत्येक वेळेस असतो. IUPAC नेम सिस्टीमनुसार प्रत्येक वेळेस एक प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. जर तुमचा IUPAC नेम सिस्टीम चांगला तुम्ही अभ्यास केला असेल व्यवस्थितरित्या, तर तुम्हाला 1 गुण तर हमखास तुमचा MCQमध्ये मिळणारच आहे. पुढे बघा, 5व्या नंबरला सहाव्या नंबरला द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन फेस सेंट्रेड क्युबिक युनिट सेल इज आर. अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 काय जे काय बरोबर असेल ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने 10 MCQs तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. 10 गुणांसाठी 10 MCQs, म्हणजेच प्रत्येक MCQला 1 गुण, अशा पद्धतीने 10 MCQ 10 गुणांसाठी असतील. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, क्वेश्चन नंबर 2मध्ये व्हेरी शॉर्टमध्ये आन्सर तुम्हाला सोडवायचे आहेत. व्हेरी शॉर्टमध्ये यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. बघा, राईट द नेम ऑफ मेटल नॅनो पार्टिकल यूज टू रिमूव्ह कोलिबॅक्टेरिया फ्रॉम वॉटर. तर बघा, यामध्ये काय मेटल आहे त्याचं त्या ठिकाणी नाव लिहायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण मिळून जाईल. पुढे बघा, राईट द नेम ऑफ रिडक्शन प्रोडक्ट फॉर्म्ड वेन इथिल सिनाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अँड अल्कोहोल. तर अशा पद्धतीने 1 गुण तुमचा मिळेल. पुढे बघा, ही रिॲक्शन तुम्हाला कंप्लीट करायची. कंप्लीट द रिॲक्शन CH3CH2Cl. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं ही रिॲक्शन कंप्लीट करायची, 1 गुण तुमचा या ठिकाणी मिळून जाईल. तुम्हाला रिॲक्शन जर चांगल्या पद्धतीने सोडवता येत असेल तर तुम्ही 1 गुण हमखास त्या ठिकाणी मिळवू शकता. पुढे बघा, कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ, हे जे काही दिलेलं आहे त्याचा तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर जो आहे तो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढे बघा, 6व्या नंबरचा प्रश्न आहे, राईट SI युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटीचं SI युनिट काय ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. नंतर बघा, राईट द साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क डन ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ गॅस. तर त्याचं तुम्हाला सोडवायचं आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे होते, 8 गुणांसाठी. ठीक आहे, हे 2024ची प्रश्नपत्रिका आहे, पण एक तुमच्या नजरेखालून गेली पाहिजे. नजरेखालून जर तुमच्या गेली म्हणजेच तुम्ही घाबरत नाही, परीक्षेच्या वेळेस तुम्ही घाबरत नाही, मग तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवू शकतात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठीच मी तुम्हाला हे बनवत असतो. बघा, भरपूर ठिकाणी भरपूर विद्यार्थी सांगत असतात तुम्ही प्रश्न का सांगत नाही. आता बघा, मी जर तुम्हाला आज समजा प्रश्न सांगितले, आता प्रश्नांचं काय असतं की तज्ज्ञ टीम असते. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तज्ज्ञ टीम बसलेली असते, त्या टीमने तुमची प्रश्नपत्रिका सेट केलेली असते. ते आपल्यालाही प्रश्न माहीत नसतात कोणते प्रश्न येतील. पण जर समजा आपण IMP प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न जर आज सांगायला सुरुवात केली, आज जर मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सांगितले, तर एका दिवसात तुम्ही काय इम्पॉर्टंट प्रश्न करणार, किती करणार, त्यासोबतच ते आले तर ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न सांगत नाही, फक्त तुमचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिका, एक तुमच्या नजरेखालून गेली म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुमचा कॉन्फिडन्स असेल, परंतु बहुतेक असे विद्यार्थी असतात ज्यांचा कॉन्फिडन्स नसतो, त्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडली की त्यांच्या हात थरथर करतात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा आणि त्यांच्या नजरेखालून एक वेळेस ही प्रश्नपत्रिका गेली की ती प्रश्नपत्रिका सोडवताना घाबरत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. बघा, सेक्शन बीमध्ये आपण पाहिलेले, सेक्शन बी जो आहे तो 16 गुणांसाठीचा आहे. ठीक आहे, सेक्शन सी जर आपण पाहिलं असेल तर 24 म्हणजे 24 गुणांसाठीचा आहे आणि सेक्शन डी जो आहे तो 12 गुणांसाठीचा आहे. सेक्शन ए 18 गुणांसाठीचा आहे. ठीक आहे, 18 आणि 12 30 झाले आणि हे 40, अशा पद्धतीने 70 गुणांची तुमची पूर्णच्या पूर्ण टोटल कॅल्क्युलेशन प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, तर बघा, सेक्शन बीमध्ये कोणते 8 तुम्हाला सोडवायचे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. नंतर पुढे बघा, जर आपण पाहिलं तर राईट क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स विथ ॲन एक्झाम्पल. तर बघा, प्रोटीनचं क्लासिफिकेशन एक्झाम्पल्सचे सहित लिहायचं होतं 2 गुणांसाठी. तर बघा, त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा एक प्रश्न आहे, वाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर अमंग डायमिथिलामाइन
नंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतात, वेगवेगळे जे काही चॅप्टर्स आहेत त्यानुसार, आणि तुम्हाला ते सोडवायचे आहेत. तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळून जातील जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, डिराईव्ह द रिलेशन बिटवीन मोलार मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. तर बघा डिराईव्ह करायचं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे डिराईव्ह द रिलेशन बिटवीन कशा पद्धतीने सोडवतात. चांगला अभ्यास असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतात. आता आपण सेक्शन सी मध्ये आलेलो आहोत. सेक्शन सी मध्ये काय, तर इथेही तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे आहेत, कोणतेही 8 तुम्ही इथेही सोडवायचे आहेत. ठीक आहे. पण इथे लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण या ठिकाणी आहेत. कोणते 8 तुम्हाला सोडवायचे, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतील. बघा पहिलाच प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 15, व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर, हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑस्मोटिक प्रेशर काय असतं अगोदर तुम्हाला ते लिहायचं आहे. नंतर हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर, तर हे तुम्हाला सोडवायचं होतं. 3 गुणांसाठीचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न आहेत. आता हे 2024ची प्रश्नपत्रिका होती, 2025मध्ये वेगळे प्रश्न असतील, आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पैकीच्या पैकी तुम्ही गुण त्या ठिकाणी मिळवू शकतात. ठीक आहे. प्रत्येकाची लिहिण्याची जी काही पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीने असते. जर तुम्ही अधिक सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहत असतात, फक्त पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही एक्झाम तुमची त्या ठिकाणी सोडवली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी टॅक्ट असते. ठीक आहे. सेक्शन डीमध्ये आपण आलेलो आहोत. सेक्शन डीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती 3 प्रश्न तुम्हाला कोणतेही सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठीचे आहे. बघा या ठिकाणी कन्वर्ट द फॉलोइंग, आता ह्या ठिकाणी 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, आणि यांचे तुम्हाला त्या ठिकाणी कन्वर्ट करायचे अशा पद्धतीचा प्रश्न होता. पुढे बघा क्वेश्चन नंबर 28मध्ये डिफाईन एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आयसोबॅरिक अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस, वॉट आर एन्झाईम्स, राईट द ॲटॉमिक नंबर्स ऑफ ट्रान्सुरेनियम एलिमेंट्स. अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पण ह्यामध्ये लक्षात घ्या, हा जो काही शेवटचा सेक्शन आहे, सेक्शन डी, यामध्ये तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 12 गुण तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका आपण समजून घेतली. क्वेश्चन 31 तुम्हाला जसं फिजिक्समध्ये होते तसेच तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण असणार आहेत. ठीक आहे. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती. जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर नक्कीच तुम्ही सोडवू शकता. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.